नमस्ते मित्रांनो. एन-एम-बी स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यातील नॉर्मलायझेशन स्कोरनंतर असलेली जिल्ह्यातील तलाठी भरतीची यादी आहे, ती उतरत्या क्रमाने बघितलेली आहे. यावरून बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या जो रँकचा किंवा मेरिटचा जो अंदाज आहे, तो आलेला आहे. तर आज आपण बघणार आहोत नागपूर जिल्ह्याची जी काही तलाठी भरतीची निवड यादी आहे, ती नॉर्मलायझेशन स्कोरनंतर उतरत्या क्रमानं. तर त्या अगोदर आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. चला तर मग बघूया. बघा, नागपूर जिल्ह्यामध्ये साधारणतः जर आपण विचार केला, तर 208 मार्क्स घेणारा जो विद्यार्थी आहे, नॉर्मलायझेशन स्कोरनंतर, त्यानंतर 190च्या पुढे जर आपण बघितलं, तर 190च्या पुढे साधारणतः 37 विद्यार्थी आहेत. याच बरोबरीने 185 प्लस असणारे जे टोटल विद्यार्थी आहेत 97. तर अशी ही आपली नागपूर जिल्ह्याची जी तलाठी निवड यादी आहे ती उतरत्या क्रमानं. ही जी यादी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण PDF स्वरूपात दिलेली आहे. सविस्तरपणे ही जी यादी बघण्यासाठी आणि आपला जो रँक आहे, तो रँक साधारणपणे अंदाजे कितवा येऊ शकतो, त्यामध्ये कॅटेगरी वाईज यामध्ये बदल असू शकतो. पण एक सर्वसाधारण रँकचा जो अंदाज आहे, हा विद्यार्थ्याला येईल. आणि जेणेकरून आपण या भरतीमध्ये आपला जो नंबर आहे, तो लागू शकतो का? आणि पुढच्या भरतीच्या तयारीविषयी पण आपण नियोजन करू शकतो. तर या पद्धतीची ही जी यादी आहे, ती यादी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक दिली आहे, त्या चॅनलवरती जॉइन होऊन PDF स्वरूपामध्ये नागपूर याशिवाय वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ज्या काही जिल्हा निवड याद्या या उतरत्या क्रमाने आपण दिलेल्या आहेत. त्यावरून आपण ही जी यादी आहे, ती यादी डाउनलोड करू शकता आणि सविस्तर बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.